पकडून द्यायची तर माझ्या पाची टाप नाही आणि परतावर तू तर जिथं राशील काय. परवा तुमच्या गावात येऊन गेला ती पक्की खबर आली मला, पण तुमच्यापैकी एक जणी सांगायला आलेला नाही. का साहेब आपण कोणाच्या अध्यात ना मध्यात आपली साहेब ही भिकार गाव आहे. तुमची बरोबर नको आहे मला. सत्या इथे येऊन गेला का नाही? गेला गेला. ऐका तिथं काय ऐकाय साहेब, तुम्ही भय आहे एक दिवस आड ऐकू त्याला. गप बसा. सत्या इथे येऊन गेला आणि तुम्हाला वर्दी दिली नाही का? बोला बोला की का तोंड नुकतंच केलं देवानं? पण सत्याची माणसं लई खवीस आहेत. कोणाकोणाची फाईट काढून ठेवले असतील. पण मी इन्स्पेक्टर माने आहे हे विसरू नका. सरकारने 10,000 रुपयाचं बक्षीस लावलं त्याला पकडून देणारा. नको साहेब, बक्षीस लई माग लागला आम्हाला. मग रडा. साहेब मी सांगू का, ते सत्या बकुळ्या कोलाटणीच्या मागा काय नाचते फिंगरीवाणी. अहो सत्या तर तिच्या पण येडा झालाय. असं तर बाईच्या मागं लागून देवाची का तू सुद्धा वाचवायचा. मग तिच्या सत्याची काय कथा? तुम्ही बकुळेचा माग घ्या आणि बघा चमत्कार. ठीक आहे. अवपर सांगाल काही. एक हौस पूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. एक हौस पूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. अहो काहीतरी करून बाईकडे बघून कोल्हापूर जाऊन गुजरी सोन्याचं झाड तुम्ही घडवा. चला उठा दाजी बा कोल्हापूरला तुम्ही आज. चला 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 उठा दाजी बा कोल्हापूरला तुम्ही आज. अंग बघा तरी माझा केतकी कमळा. निमुळाचा कंठ घटदार सुरई सगळा. उरी आले ओथंबून वय घाट आगळा. रूप सारखे दागिने घडवा. पुखराज सून मधी मडवा. त्याची अंकी बोट मधी चढवा. एवढी अर्जी ऐकावी आज, ऐकावी आज, ऐकावी आज. एक हौस पूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. एक हौस पूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. अहो काहीतरी करून बाईकडे बघून कोल्हापूर जाऊन गुजरी सोन्याचं झाड तुम्ही घडवा. चला उठा दाजी बा कोल्हापूरला तुम्ही आज. चला 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 उठा दाजी बा कोल्हापूरला तुम्ही आज. घोड टप टप जमाल निघू द्या. मला बेहोश आयुष्य जगू द्या. लोक पाण्यात बघतील बघू द्या. कोणी म्हणेल म्हणू रंगबाज, म्हणू रंगबाज, म्हणू रंगबाज. एक हौस पूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. अहो काहीतरी करून बाईकडे बघून कोल्हापूर जाऊन गुजरी सोन्याचं झाड तुम्ही घडवा. चला उठा दाजी बा कोल्हापूरला तुम्ही आज. चला 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 उठा दाजी बा कोल्हापूरला तुम्ही आज. कुठेतरी आमराई चांदण्या राती. कुठेतरी अंबराई चांदण्या राती. अग बाई, अग बाई. कुठेतरी अंबराई चांदण्या राती. अग बाई, अग बाई. दोघे जण राहू, हो दोघे जण राहू. मुक्कामा शांत एकांती. अग बाई.
बोला फुल से जसका अंतरू कंगण्याची शाल पांघरू गोष्टी गुलगुल दोहे करू विसरून पार जनलाज पार जनलाज एक हौस पूर्व महाराज मला आण कोल्हापुरी साज एक हौस पूर्व महाराज मला आण कोल्हापुरी साज काहीतरी करून बाईकडे बघून कोल्हापूर जाऊन गुजरीत बसून सोन्याचा जादू तुम्ही घडवा चला उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही आज चला 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 उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही आज एक हौस पूर्व महाराज मला आण कोल्हापुरी साज एक हौस पूर्व महाराज मला आण कोल्हापुरी साज मुडदा उचलला तुझा ते आधी तुलाच उचलतो नाही बाहेर फुलदार आला आपल्या मागे कोण आहे पोलीस साक्षी आहे तो काय आपलाच मी अच्छा ठीक आहे आज कुठलीच काय तो सत्या अजून जरा मागणं यायचा थोडक्यात निसटला हरामखोर निसट ना डोंगरावर तुमची वाट बघत बसला असेल अगं पण आम्ही आलो म्हणूनच तू वाचलीस एवढं मात्र खरं बरं का सत्या तुझ्यासाठी खुळा झालाय तुझ्या मागा राहिल्यावर तू आपोआप आमच्या जाळ्यात येईल मला नाही काय तुमचं ऐकायचं ह्या मुलगात मला राहायचंच नाही गंजा परत भर अगोदर आताच लवकर आपल्या इथं राहायचं का आपण एवढा साबण लावला आणि थांब कशा पाहिजे बाई लई दिवसाने आल्याचा मुक्का व्हायला मग गावात आता इथंच राहणार आहे तर ती शेवंत आहे ना गावात शेवंत आहे की पण शेवंता कुणीकडं तुम्ही कुणीकडं तुमची सर्विस वय तिला मग आहेच माझी बाई तशी गुणाची वय 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 आता सगळ्या गावाला सांगत सुटतो हा बकुळाबाई आली बकुळाबाई आली ए बरं द्या हो बापू रिकामे अरे लगा दाढी राहिली की तशी अरे दाढीची बकुळा आली असं उत्तराने असं पटलाच बस आणि हो म्हणून काय विचारत पाटील अहो पाटील हे बघा ते आली का दौडी अरे पाटील पाटील वाढायला काय झालं तुला हो बकुळा टोलाची झाली आहे इथं काय म्हणतो काय होय आणि म्हणते आता इथंच राहणार आहे का अक्षी गाडीतून उतरले आणि पहिला भेटलं मीच बघितलं इथंच राहणार आहे काय रे ती आता चल आणि खेळ तू ती सुरू करणार आहे म्हणाली मग मला आता तिच्याकडे गेलंच पाहिजे नको बाबा आला बाबा आला बबी आली छबी आली बकुळा आली बकुळा आली बकुळा कोणाचीच परत आली काय म्हणतो आता तिचा मग का निघताय छान अहो पाटील सावकार गेला होता तिच्याकडे अरे मग मला इथं राहून कसं आले मला पडले अरे म्हणाले बकुळा आली ऐकलंच ना काय का अगं तू बकुळा कोणातून परत आली ना गावात अगं जीव दे तकडे बसतं तिला पट्ट्यावर अगं तुझा नवरा सांभाळ तुझ्या नवऱ्याला आधी बांधून घाल नाही तर जाईल काय तुझ्या मागे काय जातं या समजलं आणि लगेच निघालं मी इकडे होय पण तू आधी सावकार हजर कीच त्याचं काय आहे माझी चालच जरा बरोबर आहे हो म्हटलंच आहे काय कुत्रा आणि ससा अहो ससा कितीही पळाला तर कुत्रा त्याला गाठणार हो पण बकुळा कुठं आहे आंघोळीला बसल्यात येतील 10 मिनिटं आंघोळीला बसतात मग मी जरा हात धुवून येतो हो 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 बसा बसा उठू नका अरे केसली पुन्हा आंघोळ करावी लागल बाई आल्यावर राम राम पाटील सावकार मास्तर समजत आल्यात की अगं वा आता तू आलीच म्हटल्यावर आम्ही न येऊन कसं चालेल लई मेहरबानी झाली बघा आणि समजा ताबा कसं काय घेऊन आला का होय अरे काही कामधंदा आहेत का नाही तुम्हाला उद्योग नाही धंदा नाही बसल्या बी मांडा मारून तुला चाललं का बघितलं अरे पण तुमची काय काम आहेत चला चाललं का म्हणतो चला
ज्यांची कामं आहेत तेवढेच थांबा. बाकी बकुळा, तू परत आलीस आणि आम्हाला अगदी आनंद झाला बुवा. अहो किती झालं तरी गावच आहे आपलं, हे आवाज वाचणारच की. म्हंटलच आहे, जननी जन्मभूमी. बकुळे, आता मुक्काम आहे इथं. तुमचा पैशाचा कार नसला तर राहील म्हणते इथं. अगं पैसे काय, 50 सवडीनं दे. आता म्हणताय असं, आणि मग अगोदर घरात जप्ती आणायला निघाला होता. वय बाकी सावकर पैशाला लई कडक बर का. पैसा म्हटलं की मेला उठून बसल. डोकं बिकं काय आहे की नाही तुम्हाला? होतंय, पर बकुळ आले फार कामात मी गेली. बरं काय चहा पाणी? चहा पाण्यासाठी नाही आलो आम्ही. मग कापी पाहिजे. काय हुकूम आहे? आली आहेस आता, 4 दिवस निवांत राहा. खेळ सुरू कर. तसं कशाला, आजच्या आज सुरुवात झाली पाहिजे. काय मास्तर? म्हटलंच आहे, सुप्रस्य शिगम. अगदी धनकेबाज प्रोग्राम झाला पाहिजे. अगदी आजच्या आज. घर घर फिरते तलाश करते डोळे काळे भोर ग अवती भोवती जमले सारे. बरेच जमल्यात गे. अवती भोवती जमले सारे. ओळखीत तोर ग, ओळखीत तोर ग, ओळखीत तोर ग, ओळखीत तोर ग. अवती भवती जमले सारे, अवती भवती जमले सारे. अरे च्या बाई ग, बाई ग, बाई ग, बाई ग. कुणी म्हणती बाळे बाळे. अगदी खरं. मनात काही काळे काळे. अरे कुणी म्हणती बाळे बाळे, मनात काही काळे काळे. कुणी म्हणती बाळे बाळे, मनात काही काळे काळे. टपले त्यावर टपले तारे, शोधलान थोर ग, ओळखीत थोर ग, ओळखीत थोर ग, ओळखीत थोर ग. अवती भवती जमले सारे, अवती भवती जमले सारे. नाही हो, नाही. अरे च्या बाई ग, बाई ग, बाई ग, बाई ग. अवती भवती जमले सारे, अवती भवती जमले सारे. नाही. अरे च्या बाई ग, बाई ग, बाई ग, बाई ग.
वखवखलेल्या भोवती नजरा किती जपू मी आवरू पदरा आवर वखवखलेल्या भोवती नजरा किती जपू मी आवरू पदरा वखवखलेल्या भोवती नजरा किती जपू मी आवरू पदरा राहू किंवा जाऊ पडला माझा मला घोर ग ओळखीत चोर ग ओळखीत चोर ग ओळखीत चोर ग अवती भवती जमले सारे अवती भवती जमले सारे नाही नाही बाई ग बाई ग बाई ग बाई ग नाही हो अरे बाई ग बाई ग राम राम साहेब काय येणं केले सत्या दरोडेखोर या भागात आलेला आहे सत्या म्हणजे तो सत्या दरोडेखोर हो तोच तो म्हणजे त्याचा या भागात दौरा आहे तो बकुळेच्या मागा आहे त्या दिवशी तिला पळवून नेण्याचा त्याचा बेत आमच्यामुळे फसलाय त्यामुळे चिडून जाऊन तो पुन्हा तिच्या मागावर आलाय त्या मला पक्की खबर आहे आणि बकुळा इथं आहे म्हणता तो नक्की तिथं येईल झाली म्हणायची खबरण्याचं काही कारण नाही ते सब इन्स्पेक्टर शिंदे त्याच्याच मागावर आहेत काही सुगावा लागला तर ताबडतोब यांना कळवा कळतो ऐगाळ करायची नाही आणि पत्रकार गावात लावा 10,000 रुपयाचं बक्षीस आहे पकडून देणार आहोत येतो आम्ही हुशारीने राहा तरी मला वाटलं ही सरळ गावात आली कशी मला सुद्धा वाटलं बरं का तुझ्यामुळे सारा गाव बेचिराख होईल आता विनाकारण हो तर तुम्ही हाय संधवत तर सगळेच यायला माझे पैलवान सगळेच कसे असतील 2-4च आहेत तसे असो होय मग बांगड्या भर बांगड्या आम्ही बांगड्या भरू किंवा लुगडी नेसू पण अगोदर तू टळ इथं हो म्हणजे तो सत्या धडपडणार नाही इथं उद्याच्या उद्या तुझा मुक्काम हलवीत ना चला हो चला शांताबाई काय म्हणलं तुम्ही कसं इथं बसलाय खतकड मारून पाहणं करते कडाकडा फुटक येतं करणार तू गब्बसले दिवसा काय ग बकुळा खरंच सत्या दरोडेखोर तुझ्या मागं लागलाय खांद्यावरनं पळून नेईन म्हणला दुष्टमीला दुर्योधन तुला घालून पळून आलीस होय इकडं आहा ग माझी राणी असली कसली अवदस आठवली ग तुला त्याच्या संग दंगा घालावं म्हणतीस का काय अरे त्याच्या संग ही गेली असती तर बिघडलं असतं भय येतं सत्या म्हणजे काय साधी असाने वाटले भय तुला अरे मनभर सोनं घातलं असतं हिच्या अंगावर अगदी पिवळं धम्मच चोरीच अगं येडे आजकाल समजा चोरीचाच मामला आहे अगं आपल्याला काय अंगावर घालावं आणि मिरवावं आणि बिन भाड्याच्या खोलीत बसावं 10-5 वर्ष लय गच्च चालतं ग बाई तुझं हाय म्हणू ग बाई तू गब्बसरीत वाडा तुझ्या जागी मी असते ना तर काय केलं असतं काय केलं असतं त्याचा माझं खुशीनं गेले असते असं होय मग आता तो इथं येणारच आहे बरं हो आला म्हणजे सत्तेच्या माग खरंच वाडा
आता एकदा यायलाच पाहिजे बघ. ओळखीचे चोर ग ओळखीचे चोर ओळखीचे चोर ग ओळखीचे चोर मंगळ्या त्या बाकाव बसायचं नाही त्या बाकाव बसायचं पण का हो पण का विचारायचं नाही ही जागा आमच्यासाठी स्पेशल रिझर्व केलेली आहे. उत्तर गुमान का हाणू एकदा काय करतो झाले का भजन दगडोबा धोंडोबा कामात कामात लागायचं टाइम नाही आम्हाला नाही म्हणजे भजी देतो पण चहा कोणता ठेवू साधा देतो स्पेशल स्पेशल कोणता बी ठेव आता इथं कोणाला पैसे देत पण आपल्या लवकर नजर गेलं पाहिजे. बायका धुणं पाणी कुणा आटून जातील नव्हता भजी आली भजी लगा की लवकर. हो हो आलो गरमा गरम बरं का गरमा गरम हो तुमचंच आहे ते जिन्नस कुठं आणलास हे होय पाटलांनी दिलंय 10,000चं बक्षीस आहे बघा. मिळवतोस का तू मिळू मी काय मिळवतोय नाही पण हे बघा आता दरोडेखोर याच भागात येतोय म्हण आणि आपल्या बी गावात येणार आहे म्हण. तू काय येतोय त्याचा पाला पाहिजे आमच्या गावात म्हणजे त्याला पहिल्या जो मी झम मारायला त्याच्यावर नाही म्हणजे तुम्ही माराल बाई का माराल माझी खात्री आहे म्हणजे का खोटं वाटतंय का तुला नाही बघतोस का लाडू घेऊन ये. लाडू होय लाडू संपले तो लाडू संपल्यात काय करून ठेवलं तिथं पाहतो पण आता मग चहा स्पेशल ठेवला तुमच्या घरचा तुझ्या नरडा उठून घे तर आपला टाइम होतो करतोय आपला आणि याच्या पैसे कुठली कंपनी पाटील सावकाराची कुत्री आहे ती रोज ज्या त्याच्यावर अशीच बघताय भाव करून म्हणजे असं फुकटच खाऊन जातात वाटतं. फुकटचं रोज इथं यायचं फुकटचं खायचं पैसे न देता जायचं रोज असा धुडकूत चालाय लेखांचा. असं वाटतंय की तो सत्या दरोडेखोर खरोखर तिथं यायला पाहिजे चोराच्या लेखांची मस्ती तिरण अलीकट लेखाने आले गुंड मामाले कुठले हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम. अरे दगड मी नाही बा दगड मारला. कोणत्या तू दगड मारलास काय रे? मी मारताना मारला असं मारता मी बायका माणसाला वाटत जात नाही कधी अगं होय पर दगड मी मारलाच नाही. आवारात ना आला का जिमणीत उगवला आम्हाला काय माहित आहे. तोंड बघा माकडांची वजन करतात मुलगा आया बहिणी आहेत का नाही तुम्हाला आया म्हणत नाही काय तोटा बरं बायको तेवढी नाही आणि मारुत राव अहो बायकांच्या वाट जाणं बरं नव्हे म्हटलंच आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता आहे. माते समान असणार नव. अरे पण मी शहाणपणा सांगत नाही आहे हे शाळेत पोरांनी सांगायचं तिथं नाही. अहो सकोबाई तुमचं धुणं पाणी आटपा लवकर आम्हाला आंघोळी करायची आहेत. अरे तुझी किरडी मोडली आंघोळ करणाऱ्याची त्याला टाइम आहे. कुणीतरी मस्ती उतरणार भेटत हो पैलवान पाटील आहे का गावात? अरे बाप रे सत्ता दरोडेखोर काय म्हणता हो काय म्हणता काय खरं सत्ता दरोडेखोर चला हा ती ना नाही अरे नको सा सत्या दरोडेखोर गावात फिरलाय खरंच का
वाडा मला पळून नाही करतो खायला बोंबला. अरे मला काय झालेलं का तुला सकाळचं झाकायला बंद आहे गावात कुणी नेलं का काय म्हणे नाही नाही हाय की उघड नाही म्हणजे मी तुमचीच वाट बघत होतो माझी बस. अरे वा. या 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 लई थकला आज. बघा बसा बसा. काय ठेवू आपल्याला गरम काय काय म्हणजे मिसळ दही मिसळ चिवडा भजी बुंदी लाडू बेसन लाडू खा जा खान काय बंद कर. अरे एवढं कशाला नाही म्हणजे एवढ्याने काय होते आपल्याला अरे बाबा माझं पैसे नाहीत नाही म्हणजे पैसा कोणी तुम्हाला विचारलं का नाही म्हणजे आमचं पाहुणे आहे. हा. झालं. मालक? पाटील कुठं आहे का पण तुम्ही काय बोललाच नाही पाटील कुठे नाही म्हणजे पाटील आला लक्षात आलं नेमकं बघा असं दाखव आता तुम्ही मोर घ्यायला सांगतो पाटील 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 मी कधून आलो मला पाटील कुठं आहे बघायला गेला लक्षात आलं ना बघूला आजच्या गाव सोडून जाईल म्हणून जाणारच आहे कवा आमचे घर पेटल्यावर मग तुम्ही मला काय हाताला धरून बाहेर काढायला आलाय का मी कशाला किंवा आलोय कोण सत्या दरोडेखोर कोण म्हणते बाहेर पडून बघ की जरा तुम्ही पाहिले का प्रत्यक्ष पाटील 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 अहो मी पाहिलाय हो काय म्हणतो अहो माझ्या हातीलाच बसलाय काय करते भजी खातोय तुम्हाला बोलवलंय का ना मला आता ती मला काय माहिती मोहरा घालून अर्जंट म्हणालाय असं कसं करायचं रे गेलं पाहिजे म्हणजे मेलं पाहिजे हे सगळं तुझ्यामुळे झालंय माझा काय समज वा तुझ्यासाठी तर तू इथं आला तू खाणार होळी आणि गावची होणार होळी जरा तरी हटारच्या मिशीची लाग धरा चलावं लवकर नाहीतर माझीच चटणी करीन ठीक आहे असा नाही तसा तो मला धरणारच नवा मीच त्याला बघून घेते म्हणजे आता तो तरी जिद्द राहील नाहीतर मी जाईल कान टाकून काय बघायला आलाय ती बकुळा आली आली आता ती सत्या येईल आणि तिला घोड्यावर बसून पळवून नेईल घोड्यावर नव्हे गाडावर नव्हे तुम्ही चला
तुम्ही पाटील कुठे आहे ते? तुम्ही कोण? मी बबन बबन सोनार, लांब तिकडचा जांभूळवाडी. आणि बाई, आमच्या गावाचं नाव जांभूळवाडी आहे, पण गावाला जांभळाचं झाडच नाही. नसू दे. धंदा काय करता? लई धंदा करतो. हे दवा पाणी, नाडापुडी, इमिटेशन दागिनं, बांगड्या बिंगड्या अमुक. राहू दे. इथं कसं आलात? आपलं घोडं आहे ना, घोड्यावर ना. मग ही बंदूक, हा ड्रेस. हे माझं नाही, ते सत्याजवळ घोडाच आहे. हा, म्हणजे तुम्ही त्याच्या टोळीतला हायसा तर? त्याच्या अजिबात नाही, त्याचा माझा काही संबंध नाही. आई शपथ. म्हणजे मला सांगू नका. वा, काय झालं, आम्ही चिल्याच्या वाढून येत होतो. मी माझं घोडं चंपी गावाकडे येत होतो घरी आईला भेटायला. तर काय झालं, कसा काय जणू मला डोळाच लागला आणि आणि मी वाट चुकलो. अरे गाडवेस का घोडेस, कुठं आणलंय मला तू? राम राम. राम राम. इकडच्या वाटाने जाऊ का? जातोस? नाव काय तुझं? कोण तू? बबन सोनार. आणि गाव? गाव गाव मी लांबचा आहे. आपलं हे जांभूळवाडीचा. लांब नाही हो, जवळ. खरं खरं सांग, आपल्याजवळ खोटं अजिबात चालणार नाही. मला बी नाही ना चालत. माळे नाही. तुमचं नाव? सत्य. वा 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 वा, चांगलं नाव या. म्हणजे पूर्ण नाव तुमचं सत्यवान असन. आई लाडाने तुम्हाला सत्य म्हणत असन, है का नाही? बरं, धंदा काय करता तुम्ही ह्याचा, पोटा पाण्याचा? चोप. उत्तर द्यायची सवय नाही मला. आता खरं बोलशील तर जित्ता राहशील. खरं सांग, तू पोलिसांचा साथीदार आहेस का नाही? तेव्हा नाही. त्याच्या घोड्यावर यो माल मिळा. कसला माल आहे ह्यो? हे आपल्या इकरीचा माल आहे. इमिटेशन दागिना, दवा पाणी, नाडापुडी, इकरीचा माल आहे तो. तू असं खरं नाही बोलायचा. खरा रे याला. नाही हो. आणि गुळ घाला त्याला. गोळे बंदुकीचे. नका हो, नका. मला गरीबाला मारून सोडा मला. अहो, खरंच मला मारणार? फुकट दमबाजी नाही आपल्यापाशी. रंब्या, थांबा. गोळी घालणारच हलवा. घाला गोळी. पण त्याच्या अगोदर माझी एक अर्जी. माझ्या चंपीशी गुढी माझ्या चंपीशी 2 शब्द मला बोलत आले. गुणाची बाई माझी. 2 शब्द बोलतो, मग घाला ना गोळी. पाया पडतो तुमच्या. हो, मग घाला गोळी. आम्ही एवढे लय उपचार झाले. चंपी आपलं सगळं आपलं. चंपी बयो, कधी चुकून माकून रागाच्या भरात तुला मारला असं ना, तर माफी करू बयो.
पण चुकतेच ना, मग मारावं लागतं मला. आज कशी वाचतो ना काय झालं ते. आता वाट चुकू नको. ऐकता तिला म्हणा तुझा करंटा बघून तुझ्या आजूकर गेला म्हण. नायक साहेब मला मारा, पण माझ्या पश्चात माझ्या चंपाला गोळी घालू नका. माझ्या आईच्या थकलेल्या डोळ्याची आण आहे तुम्हाला. आईला जप आईला जप, पण तू बी जप तब्येतीला. काहीतरी येण्यासारखी दुसऱ्याच्या शेतामध्ये शिरू नको, नुकसानी करू नको. आता जर नुकसानी केली मरत तर मार खाल्ला ना, मी नाही यायचो सोडवायला. आता नाही यायचो सोडवायला तुला. जाऊ जाऊ तेव्हा माझ्या पश्चात माझ्या आईला आणि माझ्या चंपीला सांभाळ. आला गोळे. रंब्या, तुरताशेला मारायचा नाही. म्हणजे माझ्या डोसक्यात एक विगत आलेली आहे. कसली? ह्याची कापडं काढून घेऊन आपली कापडं चढवायची आणि घेऊन जायचं ह्याला दरोड्यावर. दरोड्याला कशाला उगाच पिढा? अरे पोलीस आपल्या वासावर आहे ती. पोलिसांची आमची झटापट झाली तर हे बुजगावनं मोहर करायचं. मेलं तर आपली काय बी नुकसान नाही, आणि जगलं तर बघूया. चाकू इसका मागणं घ्यायची कापडं काढून. हे काय करतो? अरे 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 माझं काय काय असू नका. खरंच मी बबन सोनार आहे. मी सत्ता दरोडे खोल ना. पर लोक तुम्हाला सत्य समजतात. लोकांना काय अक्कल आहे? मी काय सत्यासारखा दिसतो? खरा सत्य मला ठाव आहे. मग तुम्ही लोकांना सांगा ना, मी तो नाही म्हणून सांगाल. मी जर सांगितलं तर तुम्ही लई मार खाशीला. का? आमच्या गावची माणसं म्हणजे नग आहेत नग. एक झाकावा आणि काढावा. हवं मग तुम्हीच सांगा की पाटलाच नाही. असं ना असं झालं म्हणा. खरं सांगू, तुम्ही इथनं ताबडतोब निघून जा. कुठं जाऊ? कुठं बी जा, पण इथं राहू नका. नाही नाही. हो मग तुम्ही मेलोच. सत्ताची माणसं माझ्या मागावर आहेत. काल लय मारलं मला त्यांनी, आणि हे सगळं बघितलं म्हणजे पोलीस मला पकडणारच. मग काय करावं म्हणता? दडून राहावं म्हणतो. हे सगळं सामान सरकाराच्या ताब्यात दिलं तुम्ही सुटलं बघा. मग एक युगत आहे. कंची लोक तुम्हाला खरा सत्य समजतात. गावच्या पाटला आणि सावकारानं लय उच्छाद मानलाय. तुम्ही माझ्या बरोबर चला. पुढे काय करायचं ते मी बघते. चला. मला हे सोय जमल का म्हणतो? मी आहे ना. बघा, मर्दावानी चालायचं. इतका आकडायला नको. जरा ताट चला. चला ना. दिसलं काय ग? हे बघा. काय झालं ग? अहो ती बकुळा बघा कशी मोहर चालली आहे, आणि तो तिच्या मागणं घोड्यावरच चाललाय. मी जरा बसू काय? ना ग, तुम्ही त्या तस्वीराच बघत बसशीला. माशाअल्लाह, क्या दिखती है बकरा. छोटे मियाँ देख देख कैसी दिखती है बकरा. नाम बच्चे तेरे आपसे उधर लो ठीक आओ. काय दिसती बकरा. अजून दिसते काय? 4 पोरं झाले तर काय? कसा अगदी राजबिंदात मुखात अगदी बदलण्यासारखा आहे.
राजपिंडात मुखाचा अगदी बदलण्यासारखा आहे. गणप्या, अरे गणप्या, काय ग हे घोडे घेऊन पारड्यात बांधा बघू. कोण मी अरे नको बाई कावलं म्हणजे अरे काय चावते जा म्हटले ना. काय आणि सामान बी उतरून घे बघ. चावू नका. आज या की म्हणा खरं मग माझं अहो तुम्ही सध्या हे पटलं पाहिजे ना त्यांना. माझ्या अंगावर ओरडू ओरडायचं काय कुठे आहेत पाटील, कुठे आहेत सावकार? आता मला काय माहित. तुम्हाला नाही विचारलं, तुम्ही तसं वारटा म्हणते. कुठे आहे तो पाटील, कुठे आहे तो सावकार सावकार कुठे आहे तो पाटील, कुठे आहे तो सावकार. घाबरले असतील नाही. जेवलं नाही का आज? खरंच नाही जेवलो. 2 दिवसापासून उपाशी. मागाशी भजी खाल्ली ना तेवढीच. अहो जेवायला देते मागणं आधी खचून वरडा. मी बघते तो कुठे पाटील, कुठे सावकार. आता काय करशील ना? जेवायचं ना. आता माझा हात धराल का? अच्छा बाप जन्मात आपण असला पात्रपणा नाही केला. धरा म्हणते ना. आणि खचून वरडायचं आणि त्याचं ढकलू. तुला ढकलू. तुझी बाडी किती स्ट्रॉंग आहे आपल्याला नाही जमायचं. सावट पण धरा म्हणते ना. नाही ग ना. जेवायला देते ना. हा मग असं सांगते. आईला काय मग तू धाते तुझं ना. हो काय असं करायला लागलाय. धरा ना हात धरून द्या ढकलू. होय ना. आईला बाईची ताकद उठा. काय झालं बकुळे. गोळीत घालणार होतं. थोडक्यात वाचले मी. काय म्हणते काय. तुम्ही पोलिसांनी खबर देणार म्हणून समजलं. आता तर समजा गाव पेटवीन म्हणते. आता काय आपली धडघट दिसत नाही पाटील. आणि एकेकाला गोळी घालीन म्हणतात. गोळी बंदुकीची. मग आता काय करावं म्हणतो तू. तुम्ही समजे आज चला आत्याशी हात जोडून सांगा म्हणा आम्ही तसं काय बी करणार नाही. म्हणजे त्यांचा राग जाईल. नाहीतर पेटलं समजा गाव. म्हणजे आम्ही सगळ्यांनी आज जायचं का काय. ते का मी हाय की बराबर. म्हटलं आता काय म्हटलं का. चला चला होतं. परमेश्वर हा. हे आमच्या गावचं पाटील. ते म्हणतात आम्ही तसं काय बी करणार नाही. अजिबात नाही. हे कोण. सावकार गावचं. सावकार सावकार वेळ आली की बघेन मी तुमच्याकडं. मास्तर शाळेत जायचं. मास्तर मास्तर लोकांशी आम्ही संबंध ठेवीत नसतो. पाटील 4-8 दिवस गावामध्ये राहावं म्हणतो.
कुशालराव आपण पाहुणेच आहात आमचे म्हटलंच आहे अतिथी देवो भव. नवा उद्यापासनं या देवाच्या निवेदाची समधी व्यवस्था तुमच्याकडं. हो काही काळजी करू नका. तुमच्या मुखात नुसता शब्द बाहेर येत आहो का निवड तुमच्या तोंडात. मग असं करा उद्याच्याला एक बकर अख्ख 25 अंडी 10 शेर दूध केशरी 2 कोंबड्या आणि थोडीशी फळं. जादा पाठवायचं नाही. उद्या बुधवार आमचा उपासाच्या टायमाला आम्ही एकच वेळेला भोजन करीत असतो. कळलं? कळलं. अगदी सकाळी झालं हजर. निघू आम्ही. या तोंडाकडे काय बघतोय? एवढा शूरपणा तुमच्या अंगात कुठला आला? हे आपल्या लहानपणी आम्ही शाळेत असताना की नाही ऐतिहासिक नाटकातून कामं करायचं. त्यांच्या हेच आपलं गड आला पण शिव गेला, तुमचं आग्राहून सुटका, तुमचं गाव पडलं टाकायचं. उपास उद्या आहे. 2 दिवसापासून आमच्या पोटात काय नाही लय भूक लागलेली. जी खाल्ली ना तेवढीच बघा. वाईट का आत्ताच घेऊन येते मी. 1 बकरं 2 कोंबड्या 10 शेर दूध. आईला बकासुराचा बाय का काय होती? बोलून चालून दरोडे करतो. पाटील त्याच्या होला हो म्हणा. हो मुद्दल गेल्यापेक्षा व्याज गेलेलं बरं. हो तेच म्हणतो मी बी. हे बघा त्याला काय लागेल ते सगळं आणून द्या. सगळा खर्च आम्ही करतो. म्हणजे बकरं कोंबडं आणि ह्याचा सुद्धा लई बोलताय का? चला बघू. तिथं जा तिकडे का उघडून घुटमळत. आता काय करावं यात? लांबर कसली पकडं घालतात फेटवाले. कोंबड्या आणल्यात पण अंडी घालतात तर खुड कुचलून आणल्यात. रोज घालतात नव्ह का? रोज घालतात. मग असं करा किंवा तिथं फुटका बरं फुटू नव्ह का? केळा काय म्हणला? केळा आणल्या. हे मुडद्या नगरपणा करू नको. लांब बरा. आणि हिर कसली केळं बारकाली. अरे मोहनेला वाईट खत पाणी घालीत जा म्हणजे चांगलं मोठ्याला केळ येते. हे बघ ठेव तिथं आणि पळ. मी त्याला आहे अंडा लाया अंडा किती छोटे छोटे अंडे. मुर्गी की छाय ना व चिमणी का लाया? नाही मुर्गी काय ना पैसा कर ना. दुसरा दफा आएगा ना तो बडे बडे ला ना. अब जा ना. भोपळा आणलाय. भोपळा आणलाय. होय भोपळा. तारा लावून तंबरा करायचंय. पहिलवान काय आता असं कर. कसं करू? दुसऱ्या वक्ताला याल का नाही आणि 4 भोपळा आणतो की त्याला तारा लावा आणि बसा भजन करीत. म्हणलं भोपळा आणलाय भोपळा. गवताचा भारा आणलाय. कशाला? घोड्याला. असं करा. काय करू? पुढच्या वक्ताला 2 लांबड्या आणि 4 धाऱ्या काट्या आणतो. कशाला व तुझ्या तिरडीला तिकडे. पाटील दूध आणले म्हशीच आहे ना? होय का? 5 लागते. पाटील म्हशीला वाईट सरकीला आंबवून जास्त घालीत जा. बरोबर. लोणी आणले सावकार. तुमच्या वाणीत लवकर पाजणार दिसतंय. आता येऊ नाही. आता जाऊ. आता का बाई नावनं नाफन चाल धपा कसली धडक दिली एखाद्या म्हशीला दिली? ही आमच्या शाळेतल्या बागेतली कोथिंबीर. मास्तर असं करा घाला तुमच्या घरच्या आमटीत. उठा म्हणते ना. काय झाला? करू माझे सासू काय विचारतात काय? सावकारांसाठी येऊन बसले बाहेर. आम्ही त्यांना बी ठेवू. काय त्यांना ठेव. तुम्ही सत्या दरोडे करायचा विसरू नका. त्यात यायला कमी करायचं नाही. राम काय
काम काय काढलंय? काही नाही, प्रत्यक्ष आपल्या दर्शनाला आलोय जनाला. आमच्या दर्शनाला? आम्ही काही इथं फरक नाहीये होय. तसंच म्हणणं असं काय घटका तुम्ही आमचं मायबापच. आपण आमच्या गावाला भेट दिलीत, आनंद आनंद वाटला. हो म्हटलंच आहे, साधा संतरी येते घरा तोची दिवाळी दसरा. आपला सत्कार करायचा म्हणतो आम्ही. काय भानगड काढली? सत्कार आपल्याला हार घालायचा, आपल्याबद्दल 4 चांगले शब्द गावकऱ्यांना ऐकवायचे, टाळ्या वाजवायच्या. याला सत्कार म्हणतात? आईला काही नवी पद्धत निघाली का काय म्हणायची? नाही म्हणजे दरोडेखोरांना हार घालायचे, त्यांच्याविषयी 4 शब्द चांगले बोलायचे, मी नवीच पद्धत म्हणायची. चांगली पद्धत आवडली आपल्याला. शिवाय जेवण खान कसलं? आणि रात्री नाचाचा प्रोग्राम स्पेशल. कोण नाचणारे? आपल्या बघूया बाई. अहो माझं नाकार खुश नाही. हे आमचा असतं होते बघ. अहो रोज दरोडे, खून, मारामारी जाते. मोठी काम आहे, मोठ्या माणसांची. चांगला प्रोग्राम आहे. अहो यातली खुश करायचं म्हणजे मला नाचायलाच पाहिजे. एकदम पसंत. मग येऊ आता आम्ही. लय मेहरबानी झाली. मेहरबानी एवढं गोड नाचतेस तू? बघा तर खरं राजच्याला. आम्ही येणार तुमच्या मार्गावर. तसं काय करायचं नाही. आम्ही येणार. तुम्ही सत्या दरोडेखोर आहे विसरू नका. गावकरी बंधूंनो, आज आपल्या सर्वांचे पाहुणे माननीय सत्याजीराव यांनी वेळातला वेळ काढून आपल्या गावाला भेट दिलेली आहे. त्याबद्दल मस्त गावकऱ्यांच्या तर्फे मी त्यांचे जाहीर आभार मानतो आणि गावाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हा पुष्पहार त्यांना अर्पण करतो. गावभर होईल बोभाट विनाकारण. हात सोडा. नाही सोडणार. सोडा ना. हात सोडा पिचल काकडा. हात सोडा पिचल काकडा. गावभर होईल बोभाट विनाकारण. अहो गावभर होईल बोभाट विनाकारण. हात सोडा पिचल काकडा. हात सोडा पिचल काकडा. आमनाचलाय अर्जनाचलाय. आमनाचलाय अर्जनाचलाय. तुमचं गाव हे आसाल बोलायचं काय? बाई 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 बाई. अहो हात सोडा हात सोडा हात सोडा पावलं नाही. अहो हात सोडा हात सोडा हात सोडा पावलं. हात सोडा पिचल काकडा. हात सोडा पिचल काकडा. घुसळण झाली शरीराची चोरीता. अंग लाले लाल झाला गालाचा. लाजन रंग आपल्या खेळात चव तुम्ही सख्याचा हला दंग. सभोवती नाही डोसा इथे कुंपण. गावभर होईल बोभाट विनाकारण. अहो गावभर होईल बोभाट विनाकारण. हात सोडा. हात सोडा पिचल काकडा. हात सोडा पिचल काकडा. आमनाचलाय अर्जनाचलाय. आमनाचलाय अर्जनाचलाय. तुमचं गाव हे आसाल बोलायचं काय? बाई 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 बाई. अहो हात सोडा हात सोडा हात सोडा पावलं नाही. अहो हात सोडा हात सोडा हात सोडा पावलं. हात सोडा पिचल काकडा. हात सोडा पिचल काकडा.
जायचं दारात. बाय 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 बाय. अहो हात सोडा हात सोडा हात सोडा पावलं. अहो हात सोडा हात सोडा हात सोडा पावलं. हात सोडा पिचला काकला, हात सोडा पिचला काकला. संपला माघ मग फाग चैत्र वैशाख, धरतील तिथी लग्नाची घरातील लोक. घ्या हात आता मग हाती घड बिनधोक, तोवरी नाही हे बर असं वागणं. गावभर होईल बोकाट विनाकारण, अहो गावभर होईल बोकाट विनाकारण. हात सोडा पिचल काकण, हात सोडा पिचल काकण, हात सोडा पिचल काकण. उच्चार चव्हाणच्यावर नाचल हे मंडळी आम्ही येतो. या या पाटील काहीतरी घोळ आहे नक्की. तेच म्हणतो मी. हो पहिल्यांदा पाहिलं त्याच वेळेला मला त्याचा संशय आला होता, पण म्हटलं बोला कशाला. त्याच्या बोलण्या चालण्यावरनं तो काय गरडखोरासारखा दिसत नाही. आपला उगा थापण्यासारखं दिसतोय. कदाचित सोंग घेतला असेल त्यानं, पण काहीतरी अष्टम पोष्टम आहे एवढं नक्की. पाटील तुम्ही जाहिरात वाचलीत का? मी वाचले ना, पण त्या शुद्ध लेखनाच्या किती चुका. बसा हो तुम्ही. सत्याच्या छातीवर मारुती गोंदलेला आहे म्हणे. होय होय मारुती म्हणजे हनुमंत म्हणजे असा तुम्ही जरा ग बसावं मास्तर. आजच्या काकणाला आरसा कशाला, 1 मिनिटात खऱ्या खोट्याचा निकाल लावूया. त्याची छाती कोणीतरी उघडी करून बघायची. छातीवर मारुती असला तर ठीकच, नसला तर पण सावकार त्या दरोडेखोराची कापडे काढणार कोण? एकदम मुंडे मुरगाळे म्हणजे त्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? नावी तू सकाळी हजामतीचं निमित्त करून त्याच्याकडे जायचं. जातो. आणि हर्या इकडे काय तू मालिश करायचं ठेवून याच्या बरोबर जा. एकाला दोघं असलेले बरे. आणि तिथे गेला म्हणजे आई ग आई ग काय ऐकून घे. जातो. लाज वाटायला पाहिजे होती तुम्हाला. घडीभर साधं सोंग करता येत नव्हतं तुम्हाला. सत्या गरुडे करत असून म्हणजे काय साधं आहे? पब्लिक मोर नाचायचंच बाकी ठेवलं होतं. तुझा नाच बघून कुणीही नाचत. हे नखरा करतेस ती शपथ. आवाज तर काय करताय? तुमचा संशय आला लोकांना. तुम्ही सत्यानं हे समजू दे त्यांना. खरा साबील तो सावकार तुमचा आणि माझा. खरंच म्हणतोस? मग काय खोटं सांगते? अहो लई सैतान हसते, चटणीच करते तुमची आणि माझी. मग आपलं ठरलं. काय? कुठनं सुटायचं भानगडच नाही पाहिजे. वार माझा राजा कसं मर्दावानी बोललाय. तू आपला पळून जा, तिथं माझं काय कव्हायला. खरंच तुझा जीव घेतो? नाही, खना नारळाला वटी भरून डोसकं ठेवतील माझा पाय. तर तू गेला तर माझं ना काय त्याचं. तू आपला सूट. तुला एकटीला खाईत सोडून मी कुठं जाणार? जात झिंजा धरून माझी फजिती केली रस्त्यावर त्यांनी. तर तुला काय त्याचं. पोलीस काढून मी नाचणारी. तुझा माझा काय संबंध. लय उपकार केलीस माझ्या. दारोदार मालाचा इकरा करीत वान हिंडायचं. मी बस म्हटलं नाही, मी तांब्याभर पाणी दिलं नाही. ते माझी फार वर्दळ एवढ्या मायेनं माझ्या आईनं सुद्धा मला खाऊ घातलं. मी सांगेल ऐकशील. सावकार आणि त्याची ती कुत्री लई मागले. पण हार खायची नाही. काय करतात तेच बघू.
कबूल कबूल. खरं त्या दरोडेखोर म्हणतात मला. तिला म्हणजे दिला. खरं तेव्हा सांगून ठेवतो, आधी दाढी होणार, आधी मालिश होणार, दाढी आधी होणार, आधी मालिश होणार, हे होणार आधी. काय मी काय सांगतो ते पहिलं मालिश होणार. काय आता तुम्ही सांगा, आधी इंजान का आधी दोघं सांगा बरं. आता का बाई अवा आधी इंजनच. मग आधी माझी दाढी होणार आणि मग तुझं मालिश. पैलवान बैलगाडीत मोर कोण असते, बैल का गाडीवान असतं बाई? अहो बैलच मोर असते. मग वा तर मोर आता. राम राम. अरे सकाळच्या बारी काय गडबड आहे? हा? आता बघा की तर मग धरला वाचता नाही दोघांचा. कोण रे तुम्ही? ही होय जोरबाई टका करतात. होय आणि मालिश बी करतोय. अरे वा. हे काय काढतात? मी तेच करतो. अशी बी नाही म्हणतात मला. सगळं म्हणून देत म्हणून देत बरं बाबा म्हणून देत. अरे स्वतःचा धंदा सोडून काम काय काढले तू आज? काय नाही आपल्या पायाची जरा सेवा करावी म्हणतो. होय. काय झालंय माझ्या पायाला? असे नाही आपलं हे मालिश मालिश. मालिश बिलिश नाही लागत आम्हाला. होय पण दाढी कधी कुणाला सुटली आहे का? कालच केली. असून दे पण माझ्या हातची दाढी तरी बघा. आणि गालावरनं तुमच्या नुसता वस्तारा फिरिला तर मोराचं पीस फिरील असं का वाटलं पाहिजे. हे चल पाणी आण जरा करेक्ट आणतो. असं मालिश करतो असं मालिश करतो हे अंग नुसतं मोकळं झालं पाहिजे. मालिश आण बाबा. तुझ्या हे साबण लावून एका तास 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 त्या दिवशी माझं मालिश आवरून तुझी जी दाढी मालक सदरा काढतो बरं का. त्याशिवाय काही मालिशला मजा नाही. होय काढतो मजा यायची. काढतो. तुझ्या जरा सदरा काढू लागेल गाडी कर मालकांचं पहिलं मालिश करूया. काय त्याशिवाय काही मजा नाही. असू दे ना असू दे असू दे असू दे असू दे असू दे मालक. तुझीकडे दिली मजा वाटते. सेवा ही असू दे मजा येते. मजा वाटते नाही तुम्हाला लई मजा वाटते मला. एक सदरा काढला तर दुसरा हात तयार आहे. दुसरा काढला तर आजचा तयार आणि तिसरा काढला मग चौथा. हरिभाऊ सिद्धू भाऊ तुमचं जरा चुकलं. काय तुम्ही एकदम चौथा काढायचा. मास्तर तुम्ही तर एक शानच दिसतायसा. अरे पण छातीवर मारुती गोंदलेला होता की नाही का ते न बघताच रडत परत आलाय. होय. अहो आज हेच कळे ना कशाचा मारुतीने कसलं काय नुसत्या लाता खाऊन आलो झालं परत. अहो पण दिसायला तर अगदी वाळका आहे. दिसण्यावर काय आहे? सिद्ध नाहीच बघा की कसा दिसायला फाटका आहे. बरं 7 पोरं आहेत. असू दे असू दे. एवढा ताकदवान गडी असेल तो. परीक्षा केलीच पाहिजे. उद्या तो गुलब्या पेलवान मेहनत धरणार आहे ना मग त्याच्या मेहनतीच्या मुहूर्ताचा नारळ ह्याच्या हातात पुढ्या. एका हुक्कीत नारळ फुटला पाहिजे रिवाजाप्रमाणे. हो म्हटलंच आहे. सशक्तम शरीरम. अहो तुम्ही नव्हे तो फोडेल का? मग फार तर आम्ही म्हणू तो सत्य आहे. नारळ नारळच काय एका बुक्कीत दगड सुद्धा फोडल तो. अगं आई ग काय लाथ मारली होते ना माझ्या कमरत. सावकार तुम्ही त्याच्या नादाला लागू नका. असं बघूया. होय होय. हळू कसं होतं मी असं लय दुखतंय. पहिलं असं दुखायचं. झालं का नाही अजून? आता थोडं राहिला. आटप लवकर. झालं. राम 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 राम. कळतं नाही यार. आणि वारं बी बंद झाले. अजिबात
काही येणं काय केलं? खरं म्हणजे आपली माफी मागायसाठी आम्ही आलो. माफी माफी? का 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 का? सकाळी आमच्या माणसाने आपल्या बरोबर दांडगाई केली. पुण्यामध्ये कसं आणावं ते कळतच नाही त्याला. गारबतच बोलून चालेल. तुम्ही काय म्हणाल घेऊ नये. असली माणसे ना माझ्या समोर शेंबड्या पोरागत म्हणजे फुंकर मारली कुठलं कुठं उडून तुकारते ना भलत तुकारते. काय काम काढलं? आपल्याला थोडी सस्ती द्यायला आलोय. बोला की. आपल्या गावात गुलाब पैलवान नावाचा पोऱ्या आहे. बर बर. तिची कुस्ती ठरल्या धामणगावच्या मारुतराव फराट्या बरोबर. ते तुम्हाला ठाव असतीलच की. त्याला एका बुक्कीत पालथा घातला होता ना. पाणी मागू दिलं नाही. मग एका बुक्कीत नारळ फोडणं आपल्याला काहीच अवघड नाही. अजिबात नाही हो. का बरं? काही नाही. गुलाबची कुस्ती आहे 2 महिन्यानं, पण त्याची मेहनत उद्या सुरू होणार. तेव्हा त्याच्या मेहनतीच्या मुहूर्ताचा नारळ आपल्या हस्ते फुटावा अशी. होय होय. एवढंच ना. येतो की. मेहरबानी झाली बरं का. हे काय मेहरबानी का? असं कसं? आता तुमच्या हस्ते नारळ फुटायचा म्हणजे निम्मा फळ आम्ही इथंच जिंकल्यापैकी आहे. हे म्हणतात नक्की. काळजी करू नका. मग नारळ फोडायचं आता नाही. उद्या सकाळी उठून आंघोळ करायची, याच्यावर गंध फुलं अक्षदा व्हायचा आणि हा सकाळी येताना घेऊन यायचा. येताना उद्या 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 येतो की. काळजी करूच नका. दिन गो. राम राम राम. डोसका बिस्का हाय की नाही तुम्हाला? काय झालं? काय झालं का? एका खाईतनं काढा तर दुसऱ्या खाईत पडते का? कशाला कबूल केलं त्यासून? पण तूच म्हणली की सत्याच्या रुबाबात वागा म्हणून. आणि मुहूर्ताचा नारळ फोडायचा त्यात अवघड काय? आपटायचं फोडायचं. फोडायचा मुहूर्ताकडे सोपं असतोय. एका बुक्कीत फडा तर विवाह खाईत ना. सोडशील तुम्ही? सांगतेस काय तू? तो मारुती फराटे म्हणजे या भागातला बांध पाहिजे. तुला एका बुक्कीत असलं म्हणून तुम्ही पाणी बी मागितलं नाही. मग आता फोडा ना. फोडा फोडा फोडा. अगं एका बुक्कीत कांदा कधी फोडला नाही. नारळ कसला फोडतीस? पिढच झाली. मला नका विचारू. मागा धरलं नग नग म्हणून खुणवीत होते. त्याच्याबद्दल होतो. अगं मला वाटलं या प्रकरणाबद्दल. दुसरं काय? सावधपणा किती तर अंगात. हे बापा रागू नको. काय तुला डोकं चालव की असं काय करतो? डोकं चालू. नारळ कुठं हाय ना हातात? हा ना मध्येच पाहत्यात. हे पकडे. हे काम सोपं झालं. तोच नारळ घेऊन जायचा, मारुतीला ववाळायचा आणि खाली ठेवून ते मी करतो. काय अजून दिक लावू नको. माझी काय आपदा करतेस करतो. एकदा ट्रायल घेऊया का? नको. हा दुसऱ्या कुणाच्या हातात द्यायचा नाही. नाहीतर घोटाळा झाला समजा. मी काही येडा आहे काय? आणि इकडं आज तुझ्या मेहनतीचा मुहूर्त झाला की हायगाई चालणार नाही. आता ह्याला दम खाऊ देणारच नाही. आता पूजेचं सगळं झालेलं आहे. इतक्यात सत्तेजिरो येते. पाटील सकाळी आला बरं का? आम्ही आहोत कशाला? हा आमच्या गावचा पैलवान गुलाब आता येणार. तुमचा आशीर्वाद म्हणून त्याला द्या. आणि यो माझा द्या त्याला नारळ. मी द्या. आणि येऊ द्या. करा सुरुवात. थांबा थांबा. वाद्य थांबा. वाजू नका. माननीय सत्याजीराव गावकरी बंधूंनो, आपण सगळ्यांनी आपल्या लाडक्या गुलाब पैलवानला आशीर्वाद दिलेलाच आहे. आजपासून त्याची मेहनत जोरात सुरू होणार आहे. आता
आता हा नारळ वाढवून माननीय सत्याजीराव साहेब आजच्या मेहनतीच्या शुभकार्याचा आरंभ करणार आहे. हा, आणि विशेष महत्वाचं म्हणजे हा नारळ आपल्या हाताच्या एकाच बुक्कीनं फोडून त्याचे 2 तुकडे ते करणार आहे. नारळ नाचकाय, नारळ लहान आहे, पाणीच नाहीये. पाण्यात पाणी फार पाणी आहे. दुसरा घ्या. मीच घेतो. हा घ्या. हा चालतो. तरी मी सांगत होते की नारळ कुणाच्या हातात देऊ नका म्हणून. शेवटी केलाच ना घोटाळा. तुम्ही काय करणार? कुणीतरी दांड्यानं माझ्या हातातून घेतला आणि टाकला की त्या ढिगात. आणि मग काय मी त्या ढिगातला दुसरा एक उचलला, ठेवला खाली, दणकन आणलाय. अगं बाय. आणि मग 2 तुकडं. तर लई तलवार मारून आला माझा राजा. तुला काय होतंय? किती हात ठणकतोय माझं. तुझ्या बाई काय काय उद्योग करायला लागतात मला कुणा. असं होय? म्हणजे माझी चूक म्हणा तू. नाही तसं नाही, तर किती दिवसात आई वाट बघत असते. खरंच? कोण आहे हो तुमच्या घरात? माझ्या नुसती आई सुंदर आणि मी. मग लगीन नाही केलं? अच्छा, आपण नाही लगीन करणार. का? लगीन करणं म्हणजे काय पाप आहे? हा बाळा, काय पाप आहे त्यात? बाप म्हणजे माझी आई आहे म्हातारी. मग आणि खूप थकलेली, डोळ्याने बी दिसत नाही. समजा मलाच करावं लागतं. आणि समजा मी लगीन केलं, बायको घरात आली म्हणजे ती गोड गोड बोलून मला सुचवणार, आईची भांडणं काढणार. असं नको. मला माहिती आहे सगळ्या बायका अशाच असतात. करायचं नाही. खरंच लईच आईवर जीव दिसतोय तुमचा. लई कष्ट करून मला वाटलं. लहानपणी बाप केला, मला आठवत सुद्धा नाही. आईनं समज केलं. विचारू? काय? समजा तुमच्या आईला सांभाळून घेणारी, तिचं काही सारं बघणारी अशी जर बायको तुम्हाला मिळाली तर करशील लगीन? तुम्ही काय आमची मस्करी करताय? आमच्याशी कोण लगीन करणार? ना रूप आहे, ना गुण आहे, ना विद्या आहे, ना पैसा आहे. असं काय बोलताय? रूप आणि पैसा काही जन्माला पडतो नाही ना. एकमेकांचा जीव पाहिजे. हे मात्र खरं. माझी आई नेहमी म्हणायची मला. काय म्हणायची? अरे बबन, तू का चिंता करतो? जी बायको आहे ना स्वतःच्या मनानं चालत चालत तुझ्या घरी येते. खरंच फुल का होता? अहो चालतच काय, नाचत नाचत. जावा तिकडे, तुम्हाला काही समजत नाही. हा गरीब गरीब म्हणाले आणि लई सावटपणा करायला लागले. नाही, गप गुमान झोपायचं. लागला का हात दुखायला आमचा? किंवा नाही. असा सुखी
माझे अंधार असावा असा सुखी संसार असावा असा सुखी संसार असावा बोला काय सत्याने दरोडा घातला काल रात्री कुठं पिंपळगाव म्हणजे आपल्या बेरडवाडीच्या जवळ आहे ते बर हा बर काय सत्य जखमी झाला नक्की ठीक आहे मी माणसं पाठवतो तिकडे हौलदार सत्याच्या हालचाली पुन्हा चालू झालेल्या दिसतात कालच रात्री पिंपळगावावर दरोडा पडलाय पुष्कळ झटापट झाली असा रिपोर्ट आलाय अरे देवा बकुळेच्या गावाजवळच आहे पिंपळगाव आपली पार्टी जाईलच तिकडं पण तुम्ही असं करा बेराडवाडीवर जाऊन बकुळेची गाठ घ्या आणि काही सुनावं लागतं का पाहून ताबडतोब माघारी घ्या काय म्हणतोस काल रात्री धरू आणि हे लांब नाही आपल्या पिंपळगावा सिद्ध्या नवी आला होता ना तो सांगत होता हाणमार जोरात झाली का लई जोरात झाली त्या सत्याला बी लागले म्हणतात पण धूम पळाला पाहिलीचा असं हा आत्ताच्या आत्ता जाऊन भेटतो त्याला म्हणजे खरं खोटं 2 मिनिटात समजेल तू असं कर पाटलांना बोलावून घेऊन ये निघालो कोण सावकार तुम्ही सत्याजीराव कुठे आहे काय काम आहे आम्हाला त्यांना भेटायचं आहे पण ते आजारी आहे ते फक्त 2 मिनिटं भेटायचं आहे आम्हाला आले आले काय झालं केलं सर व्हायचं अर्जंट भेटायचंय त्यातून सत्यजीराव असं होय होय चला की चला 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 होय होय राम 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 नमस्कार राम राम काय सावकार भेट काय काही नाही म्हटलं आपल्या प्रकृतीची चौकशी करावी आम्हाला काय दाढ भरली आहे हा हा दाद तसंच आहे ना म्हणून तुम्हाला काय शाईचा वाटला काय तसं नव्हतं पण काय ऍक्सिडेंट झाला का काय म्हणावं नाही काल शेजारच्या गावात जरा बरं निघतो आम्ही राम राम चला बद्दल क्षमस्व एक विचारू का विचारा नाही म्हणजे या धंद्यात महिना काय पडतो तुम्हाला धंदा करणाऱ्यावर आहे कधी 10,000 कधी 15,000 कधी 25,000 म्हणजे मग ते इन्कम टॅक्स का काय म्हणतात ते भरावं लागतच असेल तुम्हाला त्यांना सूट मिळाली स्पेशल किती टक्के अहो मास्तर येत आहे ना लुब्रमील त्यांना वाटलं आपणच नाही छान त्यासनी बातमी कळते आणि आम्हाला कळत नाही वय खरंच फोन करायला लागलाय गेले का सिद्ध्या
दाढी करतोस का जिमनीची नागरट करतोस? हा? आता दाढी तर मऊ सुचवायला पाहिजे, भगभगायला तर नको आहे, आणि दोन्ही कसं जमायचं रे? परवाच्या दरोड्यात त्या सत्या दरोड्या खरं तर डोसकं फुटून कवटी उडाली, पण तू का तू केलं नाही वागायनं, नुसता अजून गावात फिरतोय आणि तू माझा बायका सगळं उभेच लागलंस काय? हवलदार साहेब, राम राम. राम राम हवलदार साहेब. राम राम. काय नाही केल्याचा? जरा सरकारी कामाला आलतो. पाटील कुठे आहेत? आता दावणीचा बैल कुठं असणार? दावणीला नाही तर गोट्यात. अरे बैलोबा, काय मेवण्याशी बोलतोस काय? पाटील कुठे आहेत? आता पाटील काय चावडीत असणार नाही तर घरात असताना मग त्यांना सांग मी चावडीवर बोलवलं म्हणून. जातो जातो जातो. राम राम. राम राम. काय धंदा चाललाय काय? चाललाय की पण गिराय घालीलच आहे की. आता आमची करताय काय? हे बकुळे पोलीस. काय पोलीस. कधी टायमात असं अगं बघ खरंच बघते. अगदीच हरण्याचं काळीच आहे बघा तुमचं. ते तर ओळखीच आहे, त्याला काय भेटत? ओळखीच्या पोलिसांनी जीवानिशी मारी तुला काय ठाऊक आहे? असं त्यालाच बोली त्यात. हे, हे घ्या, काय? पट्टी बांधून घ्या. हे? हवालदार. ओ हवालदार. हा? आज इकडं कोणीकडं? कोण? बकुळाबाई? का घरात यायचं नाही वय? असं कसं पाटलाला भेटून येणार होतं की? जेवढंच नव मग पाटलाच बोलायचं की इकडं? असं म्हणतात. चालेल. या वाईट चहा घ्या. साखर जरा देताची का बरं का? बघा तर चहा कसं लागतंय ते. पाटलीला आणत गेल्या. राहू दे तिथंच काय? ए रिकाम्या, पाटलाच म्हणा इकडंच बोलवले. अवकाशीने बोलवलं म्हणून सांग. अरे खबर काय बघतो जाते. माहित का माहित? काय रे बापू? अरे कसल्या गडबडी जायचं एवढा? पाटलांच्याकडे निघालोय. अरे लेका मी पाटील आहे का पाटलाचं भूत? त्या सकाळी झुकून आलाय, आता ती वेळ आली. आता सरळ सांगतो का घालू पेक्षातला? अहो चला बघू माझ्या बरोबर, नाही तर तुमच्याच बसल. ते तिथंच आहेत आणि तुम्हाला बली त्या. अरे पण लेका ते कोण हे कोण? अहो ते आपला हवालदार साहेब आल्यात आणि बकुळाबाईंच्या घरात बसल्यात. अरे तिथं कशाला गेला त्यो? आता तिथे आपले विचारा. अरे पण मी एकटा कसं जाणार? अहो एकला कशानं? अहो सावकर मास्तर उभं केल्यात मी दारात. तुमच्या बी घर जायचं नाही ते घरात. फक्त मनासारखा चहा मिळाला. आणि ते काय दुसरं चहा मला आवडतच नाही. राम राम. या बाकी. राम राम हवालदार. राम राम. ही तुमची पिशवी सायकलच राहिली होती. तुम्ही आणली का? बघा 5 दिवस चांगले. मला ते कोणते काम असलं की पाटील करतात. बरं पाटील तुमच्याकडेच येणार होतो बघा मी. त्यांचंच घर आहे. आता हे बघा पण हवालदार साहेब काय काम काढले? तुम्हाला काही कळत नाही? बघा ही गंमत. हो सणानं दरोडा घातला. काय सांगायचं? गावाचं झालं. दरोडोर हातमध्ये घुसला. गावाने सुद्धा टक्कर दिली. जंगी धडापट. सांगायचं 2 माणसं खाला. 2 माणसं मेली म्हणजे अगदी मेली का? बुडत. काय सांगायचं? 10 माणसं दवाखान्यात. कोणाचा पाय फळ्यातून काढलाय. अहो सत्या तुम्ही समजता काय? हो त्या झटापटीत त्याला सुद्धा घाव लागलाय. एवढी झटापट झाली म्हणलं त्याला घाव लागणार. कशाला? पाटील तुम्हाला काय बातमी? तुम्हाला बी अजून पट्टे नाही ना हवालदार? अहो कसं असेल? बोलून चालून तो दरोडखोर. मारा टिकल्याची जा असं बोललात. गटाळी. अहो सरकारनं 20,000चं बक्षीस लावलंय. हे कुठं? बरं निघतो मी आता. आणि पाटील पाईट राहायचं. साहेबाचा हुकूम आहे. जरा सुद्धा ढिलं राहायचं नाही. त्याचा काय नियम? एखाद्या वेळेला तो बकुळबाईच्या मागे यायचा. नाहीतर काय? हे कोण? नाही म्हणजे पाहुण्याची ओळख नाही म्हणून म्हणतोय. आता मला वाटलं तुम्ही ओळखलंच असेल. अहो हे आमचे मालकच की. हा मालक? पहिलं कमाल आहे. आम्हाला इन्व्हिटेशन नाही काय नाही. लगीन झालं तरी कवा? पाटील तुम्हाला तरी लग्नाला बोलवलं का? झालं नाही अजून. आता होईल.
शेवटची पाहुणं लग्नाला बोलवायचं. बरं म्हणजे बरं थांबा हो. काय हो तुमच्या कपाळाला काय लागले? कुठे काय मोरीत घसरून पडलो ना. मोरीत घसरून पडलो. आपल्या खाली मोरी मी करली. बरं निघतो. आपण तुम्ही बसा की. जनता हवालदारच नेमकी पत्र पोचवले जा. चांगलं व्यवस्थित पोचतो. तुम्ही स्वतःच चला चला. असं मग स्वतःला पकडला म्हणून समजा. होय पण साहेब आमची नावं त्याची तुम्ही काळजी करू नका. साहेब 30,000 रुपये मागाहून चौकशी विक्री सुद्धा चालतील. हे बघू नंतर तुम्ही निर्धास्त राहा. या आता तुम्ही. राम राम. हॅलो स्ट्रॉंग बुकिंग प्लीज. अर्जंट. पोलिसांनी सबंध घराला घेरलाय. असं कसं करायचं? बकुळे पोलिस दार उघड. सत्या बंदूक बाहेर टाक. आता काय करू? बकुळे सरळ दार उघड. सत्या तुझा खेळ संपलेला आहे. मुकाट्यानं स्वाधीन हो. 10 आकडे मोजेपर्यंत दार उघडलं तर ठीक, नाहीतर परिणामाला तयार हो. 1 2 30,000 रुपये रोख मिळणार आहे का चेक न? तपासावं आधी. सापडू दे तरी तो. नाही दिलंदर जात आहे. लवकर सापडायचं नाही खटुकडे. सत्या बंदूक मुकाट्यानं बाहेर टाक. शाबास. आता दार उघड. शिंदे तुम्ही इथंच थांबा. पण साहेब तुम्ही एकटेच आहात ना? सत्याला पकडण्याचा मान माझा आहे. कुठं आहे तो आरामखोर? का पळवून लावला त्याला? कोण आहे खाली? मुकाट्यानं बाहेर आहे, नाहीतर गोळी खातीच म्हणून समज. सत्या कुठे आहे? मला काय कुठे आहे सत्या? मला नाही माहित. कोण आहे आज? मुकाट्यानं बाहेर आहे. इतका नेफरत बोलायचो. कोण बाबा? बबन सोनार. सत्या कुठे आहे? मी सांगते खरं काय ते. सांग. सत्या खलास झाला. पण सत्या मेलेला सापडला तरी बक्षीस तेवढंच ना. पण सत्या मेला का फौजदार? इन्स्पेक्टर माने. माने साहेब जबाब द्या. मी आतच आहे. मग आम्ही आत येऊ? नको, तुम्ही आत तिथेच थांबा. म्हणजे फौजदार साहेब आहेत. हो ते बरं झालं. नाहीतरी 20,000चा प्रश्न आहे. एकूण असा प्रकार आहे तर काय हातकडे आणल्याने घाबरू नको. तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही. म्हणजे सगळेजण याला सत्या समजतात ना.
त्याचा फायदा घेणार आहे. नीट आहे. खऱ्या सत्याला पकडण्यासाठी हे नाटक असंच चालू ठेवायचं. हो बरं साहेब, तुम्ही मी सांगतो तसं मुकाट्यानं करायचं. हे बंदूक आणि धर नेम माझ्या. काय सांगता राव, पोलिसांनी लोकांना मारायचं असतं नाही का? धर म्हणतो तर नाही नाही हे बंदूक लाव नेम माझ्या पाठीला लाव. उद्या माझ्या विश्वासातले 5-7 लोक मी इथं पाठवून देतो. त्याच्या साथीदाराच्या पेक्षा ते इथं राहतील. काय बरं बाबा? थांबा चौदा घातले बाबा. लाव त्या पाठीला. खाली ठेवा. खाली टाका. शिंदे, माझा जीव धोक्यात आहे. खाली टाका. आता मला हकल. तुम्हाला शिवाय दिल्या तर चालतील का? चालेल चालेल. मास्टर अजून तर आहे वाटतं मला. आता काय कसा काय वाटतो प्लॅन? जाळ्यात तरी बरोबर टाकलाय साहेब, पण असा जाळ्यात आला पाहिजे. आला पाहिजे. अहो आपण होऊन येईल. बातमी आलीच असेल पेपरमध्ये छापून. आजचा पेपर आला. परवाची बातमी छापून आली का बघू? बातमी ना चांगली मोठी छापून आली साहेब, पण ती वाचण्यासारखी नाही. म्हणजे हो, पोलीस पार्टीचं फौजदार पळाला असं असं छापून आलं साहेब. वा छान. अहो तेच पाहिजे होतं. बघू पेपर बघू. चांगली फ्रंट बातमी आलेली साहेब. अगदी सांगितल्याप्रमाणे छापून आली बातमी. हा हा. हॅलो डीएसपी साहेब, पर्सनल व्हेरी अर्जंट. पोलीस पार्टी फौजदाराचे पलायन, ब्रिगेडवाडी त्यांच्या दरोडेखोरात दरोडेखोरात पळावयात गेलेल्या पोलीस खात्याची प्रगती रंभ्या वाचलं. ते आधीच वाचले मी. माझ्या नावावर कोण बदमाशी करतो जो टेकूजीराव आहे काय कळत नाही. माझी बदनामी करतो चाला म्हण पळाले. अरे मी पोलिसांनी कधी तसं सोडले होय? ह्याच्या कमीत कमी 3-4 जायबंद करून पळवून लावल्या. मग ते काय बी नाही. एका छडा लावलाच पाहिजे. रंभ्या तू अशाच्या असा बेरडवाडीला जा. कापडे बदलून आणि काय खरी भानगडायची बघून ये. तो निघालो. नुसता सापडू दे, मुंडीत गाऊन टाकतो. तुटी झाली आमची. दुश्मन, बदतमीज, बावर्ची, पोलिसांना खबर देतो. माफी करा. फौजदारानं आम्हाला दम दिला. प्राण 40 तोपर्यंत मारीन म्हणाला. थोड चूक झाली आमची. काय ध्यान तू सुट्टा भोगायला तयार आहे आम्ही. ठीक आहे, तुम्हीच सांगा काय शिक्षा देऊ? आम्ही काय सांगणार? यांना आणखी धरायला सांगा आणि यांना उठाबशा करायला सांगा. कान धरून अर्धा तास. आणि तुम्ही तुम्ही खरे सत्य आहात असा 1000 वेळा पाठीवर लिहून आणतो. खरा करू चालेल? बर
जरा अंत काढवता माझ्या ठेवा तोंड वाटेल अंत जरा मस्त तुम्ही मोजा एक सावकार कोण कोण तुमचा बाप घेल का माझा बाप ठरवू दे 2 3 4 सावकार 5 6 7 8 9 तो दैत बघ सत्याचा माणूस दिसतोय एकावर 5 15 एकावर 6 16 एकावर 8 18 एकावर 9 19 दोनावर 20 दोनावर 1 माफी करा त्याची होय. झालं तरी आपलीच माणसं आहेत बरोबर तेच म्हणतो मी पुन्हा अशी चूक होणार नाही गेलं एक डाव तुम्हाला मग बरं जवळ इकडे हे बघा मालक आणला धरून पोलिसांचा हेर आहे नुसत्या नजर न वळासलं तुम्ही पोलिसांचा नाही पण तू 2 दिवस झाले त्या रंब्याला जाऊन अजून बी त्याचा पत्त्या नाही गेला की तिकडेच पाण्यात पडल्यावानी पर जरा पटका तर झाला नसेल ना त्या सोनारानं पहिले बी मला पैसे याच आहेत त्यांच्याकडे पाठवण्यासाठीच मी त्याची वाट बघतोय कुणीतरी जाऊन ते पैसे आणलेच पाहिजे होय पण ते सोनार रंबाजीच्याच ओळखीच आहेत त्याच्या बेकार कुणाला पैसे मिळायचे नाही चांगलं 10-12 रुपये मिळतील बघा असं तर झालं नसेल काय रंब्याचे पैसे वसूल करून परस्पर पसार तर झाला नसेल हे नाही रंब्या इतका बेमानी नाही तुम्ही तिथे छाप भरू नका इथे बसून डोसकं बी चालू नका आत्ताच्या आत्ता जा आणि काय भानगडायची बघून ये जी इन्विटेशन दागिने वाला आ रहा है कैसे मोते क्या सनार जी कैसा क्या ठीक है ना सलाम वालेकुम हुसैन भाई वालेकुम सलाम कैसा क्या धंधा पानी ठीक है ना काहे का धंधा पानी भाई पहले और राहिले नहीं आता सूरज से तो वैसा लगता नहीं है क्या कहते हो लेकिन एक ध्यान में रखना क्या सच्चा दरोडेखोर है ना सच्चा दरोडेखोर वो बकुड़ा बाई के घर में पड़ेला है हाँ रोज मुर्गा खाता है रोज बकरी खाता है रोज बैदा खाता है अद्या तिच्या को मैं बैदा देऊ काय सत्या को होय बघेरा तेवढ पाहुणा म्हणायचं म्हणजे ते सत्या दरोडेखोर इथंच आहे म्हणायचं तिच्या मालाचे पैसे आपण इथंच देऊन टाकूया डोंगरापासून जायचं हेल्पट दे वाटत चला काय जंगट तुम्ही लावता काय नाही म्हणायचं नाही साहेब बिलकुल नाही म्हणायचं नाही तुम्ही आमच्या शाळेला भेट दिलीच पाहिजे आपल्यासारखी मोठी मोठी माणसं मुलांना बघायला मिळाली पाहिजेत असं गेल्याच वर्षी मिनिस्टर सुद्धा येऊन गेले आता आपण सरकार आपल्याकडे कोण माणसं आल्यात तुम्हाला भेटायचं आहे म्हणतात बस खरं म्हणजे सांगू तुम्हाला आम्ही 7-8 दिवस रेस्ट घेण्यासाठी आलो होतो तुम्ही काय तकलीफ लावली नाही म्हणायचं नाही मुलांची मनं आहेत मुलांची मनं मोडायची नाहीत म्हटलंच आहे मुलं म्हणजे मुलं राम राम कोण तुम्ही आम्ही सोनार आहे पोखरापूरचे होय अरे मग तुम्ही आमच्यापैकी इकडं काय येणं केलं आपल्या परवाच्या मालाचे पैसे द्यायला आलो होतो आमचा व्यवहार नेहमी रंबाजी बरोबर असतो आपली कधी गाठच पडेल अहो कामाची माणसं ती त्यांना भेटायला वेळ आहे तिथं आपण इथं आहात असं कळलं म्हणून इथं आलो आणि या रंबाजीरावाला पाहतात खात्रीच पडली जरा गाव हे आपले परवाच्या मालाचे पैसे आतापर्यंत सगळे कलम पार झालं बरं बाकी काय उरलं नाही आता बर
येऊ आता आम्ही. त्याच्या एवढं काम तुम्ही केलं, आता जेवल्याशिवाय जायचं नाही. ही जेवणच आणि मध्ये काय कलम काढलं. तुमच्या मेहरबानीवरच जगतोय. नाही नाही असं नाही, असं नाही. मोठ्या माणसाचा शब्द मोडायचा नाही. काय असं म्हणतात. बरं मग घेऊनच जाऊ. हे चालतंय का नाही? हो मग द्यायचं. आणि हे काही विसरलं झालं. आणि आता दारूबंदी संपली नाही काय? कोण आहे ते? हेच ते आपला माल घेणारच होणार. तुम्ही काय ते जायचे पैसे? पैसे आम्ही सत्याच्या वरती दिले की. कोण सत्याची? सत्या बकुळा माहिती घरात व्हायची. रंबाई त्यांचे पाय दाबत बसल्यात. तुझे पाय किती बसलाय? नाही, रंभ्याची त्यात काय बी चूक नाही. त्याच्या भोवतीनं पोलीस बंदोबस्त आहे. बंदुकीच्या धाकामुळे त्याचा नाईलाज झाला. होय होय. रंबाजीराव त्यांचं पाय दाबीत होतं तेव्हा आम्हाला वाटलं तोच खरा सत्य आहे म्हणून. समजलं का खरा सत्या कोण तो? का घेऊन येत नाही? दहा बकुळे आपलं काम झालं. आपल्या जिंदगीच आपल्याला काय लागतं? एक जमिनीचा तुकडा आणि एक झोपडं बस. आणि घरी कोण आहे? माझी आई आणि मी. वेगळी का तुम्ही एकच? जमिनीवर या हे पैसे सरकार जमा व्हायला पाहिजे. हे काम ते का म्हणून काही करता? पोलिसांकडे घेतलं होतं त्या दिवशी. खरंच ध्यानातच राहिलं नाही माझं. नाही तर पोलिसांना बाहेरच ठेवलं. आता काय त्याचा उपयोग? बघा नाही खरं सत्य आलं. नाही आता खेळ सुरू झाला. काय करायला लागलं? बाजूला हो. पाया पडते मी तुमच्या. तुम्ही जाऊ नका. काय करू म्हणजे? तुम्ही पोलिसांच्या बरोबर फौजा साहेबांकडे जा. तिथे तुमच्या जीवाला काळजी धोका व्हायचा. पोलिसांच्या दगल्यात बघून मला माझा जीव नाही वाचवायचा. तो आज माझ्यासाठी आला. आता खेळ खेळा. तो तर राहील नाही तर मी तर नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही. तो तुमचा जीव घेईल तो खावीच आहे. बदल मी फौजा साहेबांना जाऊन सांगतो. फौजदार साहेब त्याला खरा सत्य समजली. त्यांची मी त्यानं फजिती केली. फौजदाराची फजिती करून पळवून लावला असेल. बरं आता सत्य गाठ आहे. आपल्यावर तो काय करणार? आपण नुसता आला आहे त्याला काय करेन? तेच सांगतोय. त्याला ताबडतोब माझ्या मोहर घेऊन या. नाहीतर उभं गाव पिटवून ठेवीन. तुम्ही आला हे कळल्यावर कवच पशार झाला असेल तो. अरे जाऊन जाऊन जाणार कुठं? आता त्याला दरात सारखाशिवाय जागाच नाही. तू मी छोटे दागिने इकायचे सोडून हातात बंदूक. अरे प्राण टोचणे इतकं सोपं नाही ते. दरोड घालणाऱ्या तुझ्या सारख्याला कधीतरी वचनेवर आणून नाकात केसन घालण्याकरता घ्यावी लागते कधी कधी. सोनारड्या तुझी एवढी हिंमत असेल असं वाटलं नाही मला. अरे बेरडाची अवलाद तू एवढा भेकड असलेली आज पटलं मला. गुमान बंदूक टाक आणि हवाली हो. अरे मी बी तेच सांगतोय तुला. मग हो म्हणणारा तयार नाही. नसतं धाडस करू नका. बोंब्या तो एकला नाही. म्हणजे हे नसतं बुजगावणे पोलिसांचं. पोलिसांची कधी धाड पडेल त्याचा नियम नाही. तुम्ही आलेली वरती लागले पोलिसांनी. असं तुम्ही कुठे निघाले मास्तर? वरांच्या ठोके मस्त कशाला? तू मेलेला सत्य सापडला तर 20,000 रुपये तेवढे येणंच आहे कुठले.
अरे अरे खोट्या सत्याची लढाई चालली आहे ना ती पाहायला चाललोय पण कुठं आहे ते फोडाचं नाही कोण झाला जाऊ दे कोणतरी गावकरी असेल संपली ठेवली का बस थांब सत्या कुठे आहे मला माहित नाही काय सत्या कुठे आहे ह्या रे वाटागत शाबास बबन शाबास बकुळा बबन सरकारनं जाहीर केलेलं इनाम तुला सन्मानानं मिळेल साहेब आम्ही काय इनामासाठी केलेलं नाही माहित आहे मला तू कशासाठी केलं चला रे याला घेऊन